तर हॅलो मित्रांनो, मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतोय ॲसेंचरमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा रिझ्युमे शेअर करणार आहे की जो मी मागील 6 वर्षाच्या IT इंडस्ट्री एक्सपिरियन्समध्ये यूज केला आहे. आणि माझ्या करंट कंपनी म्हणजे ॲसेंचरमध्ये सुद्धा मी सध्या हाच रिझ्युमे यूज करून सध्या ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय. तर मी हा व्हिडिओ मित्रांनो डायरेक्ट टू द पॉईंट बनवतोय. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की आपला जो रिझ्यूम आहे हा किती इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा रिझ्युमे रिक्रुटरकडे जातो तेव्हा रिक्रुटर जे आहे ते 200+ रिझ्युमे हे दिवसातून स्कॅन करत असतात आणि त्यामधून तुमचा जो रिझ्युमे आहे हा फिल्टर होऊन शॉर्टलिस्ट झाला पाहिजे. आणि जेव्हा रिक्रुटर रिझ्युमे शॉर्टलिस्ट करत असतात त्यांच्याकडे काही सेकंड ते मिनिट टाइम असतो, त्यामुळे ते पूर्ण रिझ्युमे बघत बसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमचा रिझ्युमे हा अप्रोप्रिएट कंटेंटमध्येच बनवायचा आहे. आणि सध्या रिझ्युमे जी स्कॅन सिस्टम नवीन आली आहे ATS, म्हणजे ती जी स्कॅनिंग सिस्टम आहे रिझ्युमे ऑटोमॅटिक स्कॅन केला जातो. त्यामध्ये तुमचे जे कीवर्ड जे आहेत पर्टिक्युलर जॉब रिलेटेड ते पूर्ण कीवर्ड्स हे त्या रिझ्युमेमध्ये असले पाहिजे. आणि जेव्हा पण तुमचा रिझ्युमे तुम्ही बिल्ड करताय तेव्हा 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या म्हणजे कीप इट कॉन्साइज, कीप इट क्लीन अँड कीप इट कन्सिस्टंट. आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे रिझ्युममध्ये ती म्हणजे डिझाईन. डिझाईनमध्ये मित्रांनो तुम्ही रिझ्युमे जास्तीत जास्त म्हणजे 2 पेजपर्यंत ॲड करू शकता. म्हणजे 2 पेजेसमध्ये सफिशियंट आहे की तुम्ही तुमचा रिझ्युमे बनवू शकता. आता माझा जर तुम्ही रिझ्युम बघत असाल तर हा 2 पेजेसचाच आहे. मी नंतर तुम्हाला पूर्ण पॉईंट्स त्यामध्ये दाखवणार आहे. पण रिझ्युमे हा आपला कीप द पॉईंट असावा, म्हणजे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच फक्त त्यामध्ये ॲड करा. जास्त 3-4 पेजेस असा रिझ्युमे बनवू नका. 2 पेजपर्यंत सफिशियंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिझ्युमेमध्ये जेव्हा तुम्ही रिझ्युम बनवताय तेव्हा स्पेसिंग आणि फॉर्मॅटिंग हे जे आहे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं जेव्हा पण तुम्ही स्पेसिंग फॉर्मॅटिंग जे यूज करताय ते प्रॉपर आणि क्लीन दिसलं पाहिजे. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे प्रॉपर फॉन्ट्स रिझ्युमेमध्ये ॲड करा आणि त्या फॉन्टला सूट होईल अशीच फॉन्ट साईज वापरा. आणि प्रेफरेबल डार्क इंक म्हणजे जे ब्लॅक कलर आहे तो रिझ्युममध्ये वापरा. म्हणजे तो कारण हा जेव्हा तुम्ही वापरताल तेव्हा तुमचा जो रिझ्युमे आहे तो मोर रिडेबल फॉर्मॅटमध्ये दिसेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो, फाईल जेव्हा तुम्ही बनवताय तेव्हा PDF फाईलमध्ये असायला पाहिजे. काही जण काय करतात की जेव्हा रिझ्युमे ते एडिट करतात तेव्हा सेम फाईल वर्ड जशीच्या जशी अपलोड करतात आणि त्यामुळे जेव्हा रिक्रुटर ओपन करतो फाईल तेव्हा ते पूर्ण कॅरेक्टर इकडे तिकडे झालेले तुम्हाला दिसतच असतील. त्यामुळे जेव्हा तुम्ही एडिटिंग करताय त्यानंतर तुमची फाईल ही PDF मध्ये कन्वर्ट झालीच पाहिजे आणि त्याचनंतर तुम्ही तुमचा रिझ्युमे हा अपलोड केला पाहिजे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कंटेंट. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी नेसेसरी इन्फॉर्मेशन जी आहे तीच फक्त इथे ऍड करायची आहे. आणि जे पॉईंट्स वगैरे तुम्ही ऍड करताय ते बुलेट्समध्ये ऍड करा ॲज कम्पेअर टू द पॅराग्राफ. म्हणजे पॅराग्राफ हे ऍड करणं अवॉइड करा. म्हणजे तुमचे जे पण पॉईंट असतील ते डायरेक्ट तुम्ही बुलेटमध्ये ऍड करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो अवॉइड स्पेलिंग मिस्टेक. तर यासाठी तुम्ही ग्रॅमरली वगैरे किंवा जे ऑनलाईन टूल्स आहेत त्याचा यूज करू शकता. पण स्पेलिंग मिस्टेक हे अवॉइड केलं पाहिजे कारण तिथं खूप बॅड इम्प्रेशन पडतं. त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक अवॉइड करा. तर मित्रांनो चला तर आता आपण बघूया की माझ्या रिझ्यूम मधील जे इम्पॉर्टंट की पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे रिझ्युमे किंवा तुम्ही एखाद्या टेम्पलेट्समध्ये तसे पॉईंट्स तुम्ही ऍड करू शकता. तर माझ्या रिझ्यूममध्ये टोटल 7 सेक्शन्स आहेत. पहिला जो आहे हेडर, दुसरा जो सेक्शन आहे तो आहे करिअर ऑब्जेक्टिव्ह, तिसरा जो आहे तो प्रोफेशनल समरी, चौथा जो आहे वर्क एक्सपिरियन्स, पाचवा जो आहे एज्युकेशनल डिटेल्स आणि 6वा जो पॉईंट आहे तो आहे टेक्निकल स्किल्स आणि 7वा जो लास्ट पॉईंट मेन पॉईंट आहे तो म्हणजे प्रोजेक्ट. तर मित्रांनो हे जे 7 पॉईंट आहेत ते माझ्या रिझ्यूम मध्ये आहेत. तर ते 1 बाय 1 प्रत्येक पॉईंट आपण बघूया. तर पहिला आहे तो म्हणजे हेडर. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये पूर्ण माझा हेडर जो आहे यामध्ये जे माझं नाव आहे ते आहे, ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर. यामध्ये तुम्हाला दिसेल की डायरेक्टली पूर्ण 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तिथं तुम्ही डेट ऑफ बर्थ वगैरे ऍड करू शकता पण ते ऑप्शनल आहे. आणि इथं सिंपल आणि क्लीन मी ऍड केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता आजुरे ॲडमिनिस्ट्रेटरचं जे सर्टिफिकेशनचं जे लोगो आहे तो ऍड केलेला आहे. इथे तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल त्याचा लोगो वगैरे तुम्ही ऍड करू शकता किंवा तुम्ही एक सेपरेट टॅब आहे तो तुम्ही बनवू शकता. आणि हा जो आहे हा फर्स्ट सिंपल सेक्शन आहे हेडर. आणि दुसरा इम्पॉर्टंट सेक्शन आहे तो म्हणजे करिअर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला करिअर म्हणजे तुमचं गोल काय आहे ते जे आहे ते तुम्ही सिंपल तिथं ऍड करू शकता. हे पण मित्रांनो ऑप्शनल आहे. म्हणजे काहींच्या रिझ्यूम मध्ये नसतं ते. म्हणजे सिंगल 1 पेज जे रिझ्युमे आहेत सध्या जे टेम्पलेट वगैरे ChatGPT वगैरे यावरून मिळतात तिथे तुम्हाला हे करिअर ऑब्जेक्टिव्ह वगैरे पाहायला मिळत नाही. पण हे जे आहे हे तुम्ही ऍड करू शकता किंवा ऑप्शनल आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि तिसरा जो इम्पॉर्टंट सेक्शन आहे तो म्हणजे प्रोफेशनल समरी. तर प्रोफेशनल समरी म्हणजे तुम्ही आतापर्यंतचा पूर्ण एक्सपिरियन्सची डिटेल, कोणत्या स्किल सेट आहेत की त्यामध्ये तुम्ही एक्सपिरियन्स गेन केलेला आहे आणि त्या ज्या पूर्ण एक्सपिरियन्स स्किल सेट या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही प्रोफेशनल समरीमध्ये हायलाइट करू शकता. म्हणजे हीच ती समरी असते जिथे रिक्रुटर किंवा इंटरव्ह्यूअर बघून त्याला ऑटोमॅटिकली समजून जाईल या रिझ्यूममध्ये आणि हा जो पर्सन आहे की यामध्ये याला कोणत्या प्रकारचं नॉलेज आहे आणि कोणत्या गोष्टी ज्या आहेत या स्किल सेटमध्ये या ऍड केलेल्या आहेत. त्यामुळे प्रोफेशनल समरी जी आहे ही इम्पॉर्टंट आहे.
आणि चौथा जो मेन सेक्शन आहे तो म्हणजे वर्क एक्सपिरियन्स. वर्क एक्सपिरियन्स मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही ऍड करताय तेव्हा रिव्हर्स ऑर्डरने ऍड करायला पाहिजे. म्हणजे जी फर्स्ट कंपनी असते तुम्ही ती लास्टला आली पाहिजे आणि जे तुमचा लेटेस्ट एक्सपिरियन्स आहे तो वरच्या साईडला असला पाहिजे. आणि पूर्ण तुम्ही कोणत्या डोमेनवरती काम करत होता ते डोमेन, म्हणजे मी इथं ऍड केले की वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, काही कंपन्यामध्ये वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, त्या कंपन्यांचं नाव आणि पूर्ण ड्युरेशन तुम्ही ऍड करायचं आहे. म्हणजे त्या कंपनीमध्ये तुम्ही कोणत्या इयरपासून कोणत्या इयरपर्यंत काम केले ते पूर्ण ड्युरेशन जे आहे ते तुम्ही पुढे ऍड करू शकता, जे मी इथे ऍड केलेलं आहे. आणि पाचवा जो इम्पॉर्टंट सेक्शन आहे तो म्हणजे एज्युकेशनल डिटेल्स. एज्युकेशनल डिटेल्समध्ये सेम जे आहे ती रिव्हर्स ऑर्डर ठेवायचे. जे लेटेस्ट तुमचं एज्युकेशन आहे ते तुम्ही सगळ्यात वरती ऍड केलं पाहिजे आणि तिथून खाली पूर्ण तुमचे जे आहेत त्या रिव्हर्स ऑर्डर प्रमाणे तुमचे एज्युकेशनल डिटेल्स तुम्ही ऍड करू शकता. आणि सहावा जो सेक्शन आहे तो म्हणजे टेक्निकल स्किल्स. या ज्या टेक्निकल स्किल्स आहेत मित्रांनो, ह्या पूर्ण म्हणजे कॉलेज लाईफ आणि प्लस एक्सपिरियन्स लाईफ मधल्या ह्या पूर्ण टेक्नॉलॉजी स्किल्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या टेक्नॉलॉजीवर जर एक्सपिरियन्स असेल, पण तुम्हाला सपोज एखादी टेक्नॉलॉजी जावा वगैरे, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला जावा वगैरे येत असेल, कॉलेज लेवलला जर तुम्ही शिकला असेल, तर त्या पूर्ण टेक्नॉलॉजी तुम्ही या टेक्निकल स्किल्समध्ये ऍड करू शकता. जर सपोज तुम्हाला त्या गोष्टीवरती एक्सपिरियन्स नाही आहे पण तुम्हाला त्याचं नॉलेज आहे, त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही या टेक्निकल स्किलचा जो टॅब आहे त्यामध्ये पूर्ण तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे ज्या पण तुम्हाला टेक्नॉलॉजी आतापर्यंत कॉलेज लेवलपासून आतापर्यंत एक्सपिरियन्स गेन केल्यापर्यंत ज्या पण टेक्नॉलॉजी तुम्ही शिकला आहात त्या पूर्ण टेक्नॉलॉजी तुम्ही या टेक्निकल स्किल्समध्ये ऍड करू शकता. आणि सातवा जो इम्पॉर्टंट सेक्शन आहे तो म्हणजे प्रोजेक्ट हँडल. म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण डिटेल दिसेल की प्रोजेक्टची, म्हणजे आतापर्यंत ज्या ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो होता त्यामध्ये किती प्रोजेक्टचे आहेत, किती प्रोजेक्टवरती काम केले आणि कोणते जे प्रोजेक्ट आहेत ते तुम्ही इथे ऍड करू शकता. आणि प्रोजेक्टमध्ये पण सेमच आहे रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे जो लेटेस्ट प्रोजेक्ट तुमचा होता तो प्रोजेक्ट फर्स्टला आला पाहिजे इथं, आणि जे लास्ट कंपनीचे किंवा लास्ट जो सेकंड लास्ट प्रोजेक्ट होता तो त्याच्या खाली आला पाहिजे. म्हणजे इथं रिव्हर्स ऑर्डर ही ठेवावी, म्हणजे जो लेटेस्ट आहे तो रिक्रुटरला किंवा इंटरव्ह्यूअरला लगेच समजेल. आणि इथे तुम्ही 2-3 प्रोजेक्ट ऍड करू शकता. म्हणजे इथे जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे 3 प्रोजेक्ट ऍड करू शकता. कारण जर तुम्ही मल्टिपल प्रोजेक्टवरती काम केलं असेल तर तुम्ही 3 प्रोजेक्ट ऍड करू शकता. जर बाकीचे प्रोजेक्ट ऍड केले नाही तरी चालेल. पण ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जास्त कॉन्टेक्स्ट आहे आणि त्यामध्ये तुम्ही पूर्ण काम वगैरे केलं असेल तर ते प्रोजेक्ट तुम्ही तरी ते ऍड करू शकता. तर मित्रांनो, ही पूर्ण डिटेल होती माझ्या रिझ्युमेची. म्हणजे हा जो रिझ्युमे आहे हा मी प्रत्येक कंपनीमध्ये जो अप्लाय करण्यासाठी आहे तो वापरतोय. म्हणजे हे जे टेम्पलेट आहे हे आम्ही बनवलेलं, म्हणजे हे आम्ही स्वतः बनवलेले टेम्पलेट आहे. कारण भरपूर ऑनलाईन वगैरे असे टेम्पलेट्स मिळतात, 1 पेज वगैरे सध्या ChatGPT वरती वगैरे मिळतात. ते पण तुम्ही यूज करू शकता. पण तुमचे जे स्टँडर्ड्स वगैरे आहेत, ते जे पॉईंट सांगितले की रिझ्युमेच्या रिलेटेड तुम्ही कोणते यूज केले पाहिजे ते तुम्ही यूज करून तुम्ही तुमचं दुसरं टेम्पलेट वगैरे यूज करू शकता. पण जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्ही रिझ्यूममध्ये ऍड केल्याच पाहिजे. तर मित्रांनो, हे आहे रिझ्यूमे बद्दल. जर तुम्ही असा रिझ्यूमे बनवू शकता किंवा तुम्ही एखादं टेम्पलेट घेऊन त्यामध्ये ते ऍड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर एन्जॉय केला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.